पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार. नौदलाच्या 2 युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण. नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन. युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल ठरणार, पंतप्रधानांचा विश्वास. सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त मुख्य संचलन आज पुण्यामध्ये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गौरव गाथा कार्यक्रमाचंही आयोजन. पाकव्याप्त काश्मीर, जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग या भूमीचा दहशतवादासाठी होणारा वापर पाकिस्ताननं त्वरित थांबवावा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. देशातल्या हळद उत्पादनाला जागतिक स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्डाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती. विद्यमान न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल. कारवाई संदर्भात आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून प्रथमच राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धांचं आयोजन. नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत महिला संघाच्या सलामीच्या लढतीत भारताची दक्षिण कोरियावर तर पुरुष संघाची ब्राझीलवर मात. आणि महिलांच्या भारत आणि आयर्लंड संघात सुरू असलेल्या एकदिवसीय कसोटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज राजकोट इथे.